आज सम्राटनगर आनंद कोळीवाडा गावदेवी चारमिनार परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष पाहणी व चर्चा करण्यात आली। या पाहणीत ज्येष्ठ माजी नगरसेवक राजन किणे, मोरेश्वर किणे, विदा रशीद, प्रवीण पवार यांच्यासह पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते। यावेळी स्थानिक नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या। लवकरच या परिसरात नवीन पाईपलाईन टाकण्यात येणार आहे। ठाणे विभागातील कळवा, मुंब्रा तसेच लगतच्या परिसरात नागरिकांना सध्या केवळ 40 ते 50% पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात होता। या पाणी टंचाईचे नेमके कारण काय याचा शोध घेण्यासाठी राजन किणे यांनी थेट कल्याण भिवंडी मार्गे हायवेवर सुरू असलेल्या पाईपलाईन कामाची पाहणी केली। या ठिकाणी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर समोर आले की महानगर गॅस पाईपलाईन टाकण्याच्या कामादरम्यान मुख्य जलवाहिनीला इजा झाली आहे। त्यामुळेच मागील काही दिवसांपासून मुंब्रा, कळवा व ठाणे परिसरात पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून नागरिकांना अपुरा पाणीपुरवठा सहन करावा लागत आहे। पाहुया ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी आणि ज्येष्ठ माजी नगरसेवक राजन किणे यांनी काय माहिती दिली। सर, भिवंडी या परिसरामध्ये पाण्याच्या पाईपलाईनचं काम चालू आहे आणि त्यामुळेच मुंब्रा परिसर असेल, कळवा परिसर असेल किंवा नाना परिसर असेल, या विभागामध्ये पाहिलं तर पाण्याची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झाली आहे। नेमकं कारण काय आहे? महानगर गॅसच्या पाईपलाईन त्यांना बोरिंग करून घेऊन जात होतं। त्यानुसार त्यामुळे आपल्या ठाणे महानगरपालिकेच्या कच्च्या पाण्याच्या पाईपलाईनला कुठेतरी होल झालेला आहे आणि ती होल होऊन पाणी बरंच लिकेज होऊन पाणी त्याच्यामुळे टंचाई झालेली आहे। त्या होल कुठं गेलं किंवा हीट कुठं झाली आहे त्याचं शोधकार्य चालू आहे। तर हे जे काम आहे आता चालू आहे, तर या ठिकाणी किती दिवसापर्यंत हे काम होणार आहे आणि नागरिकांना कधीपर्यंत यामध्ये समाधान दिसतो? नाही, ऍक्च्युली लिकेज कुठं झाले हे अजून आम्हाला फाइंड आउट झालेलं नाही। 2 ठिकाणी मी ट्रायल होल खड्डे पाडलेले आहेत। आता तिथं जवळपास अप्रोच आलेला आहे, पण त्याचं अजून डिसिजन झालेलं नाही। जेव्हा फास्ट ओपन झाले तेव्हा नंतर सांगता येईल की रिपेअर कधी होईल, पाणी कधी मिळेल। आतापर्यंत ते नेमकं कुठं लिकेज झालेलं आहे त्याचा अजून आम्हाला अजून सुद्धा सापडलेलं नाही। बरोबर, किती दिवस लागू शकता? या 2 दिवस, अजून 2 दिवस लागण्याची शक्यता आहे। त्याच्यासाठी अल्टरनेटिव्ह काय पर्याय? नाही, त्याच्यामध्ये आपल्या 2 लाईन येतात। एक 1000ची लाईन लिकेज झाली आहे आणि 1300ची लाईन आहे। ते 1300च्या लाईन मधून आपण पाणी पुरवठा करतो, त्यामुळे एक 30 ते 40% पाणी पुरवठा कमी झालेला आहे। पूर्ण पाणी बंद झालेलं नाही, त्यामुळे ठाण्याच्या नागरिकांना कमीत कमी 1 वेळचं पाणी आपण पुरवठा देत आहे। दादा, आज तुम्ही पाहिलं तर कल्याण या विभागामध्ये जे ठाणे महानगरपालिकेच्या गॅसवाल्यांना काय बोलतात, गॅसचं या ठिकाणी गॅस पाईपलाईनचं या ठिकाणी काम चालू होतं आणि त्यामध्ये कुठेतरी जो मुंब्रा आणि कळवा आणि ठाणे या परिसरामध्ये पाणी येण्याचा जो पाईपलाईन आहे, त्या पाणीच्या पाईपलाईन मध्ये पाहिलं तर कुठेतरी लिकेज झालंय त्या गॅसच्या पाईपलाईन कामामुळे। तर आज तुम्ही या ठिकाणी पाणी केली व त्यासोबतच अधिकारी त्यांची भेट घेतली। नेमकी काय माहिती तुम्ही देणार आहे नागरिकांना? आज इथे आम्ही आलेलो आहोत भिवंडी बायपासला। गेली 4-5-6 दिवस मुंब्र्यामध्ये पाण्याचा खूप प्रॉब्लेम झालेला आहे आणि ती संपूर्ण माहिती आम्हाला अधिकाऱ्यांकडून मिळत होती, पण तरी पण हे काम कधीपर्यंत होईल आणि काय खऱ्या अर्थाने काय अडचणी ती पाहण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत। तर इथं पाहिल्यानंतर लक्षात आलेलं आहे की महानगर गॅसच्या माध्यमातून एक त्यांचं काम चालू होतं आणि त्या महानगरच्या गॅस पाईपलाईनमुळे आपल्या पाईपलाईनला डॅमेज झालेलं आहे, ब्रेक झालेली आपली लाईन आणि ती ब्रेक झालेली लाईन त्याच्यामुळे पाणी म्हणजे एक आपली 1000ची एक लाईन आहे, 1000 mm ची, आणि एक 1300 mm ची लाईन आहे। तर त्या 1000च्या लाईनची पूर्ण लाईन डॅमेज झालेली आहे आणि ती लाईन चालू केली की मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर आपल्या जे जलशुद्धीकरण केंद्र आहे तिथपर्यंत ते पाणी पोहोचत नाहीये। फक्त 1300च्या लाईन मधून आपलं पाणी ते जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पोहोचतं आणि त्यामुळे पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे आणि ते पाण्याचा जे प्रॉब्लेम आहे तो जो म्हणजे लिकेज झालेला आहे, ते लिकेज काढण्यासंदर्भात आपले महानगरपालिकेचे अधिकारी गेली 5-6 दिवसापासून दिवस रात्र कार्यरत आहेत आणि खऱ्या अर्थाने त्यांनी ज्या पद्धतीने इथे म्हणजे आपण पाहिलं असेल की ज्या पद्धतीने हे कॉन्क्रीट तोडणं, म्हणजे हे मला वाटतं 400चं कॉन्क्रीट आहे। हे 400चं कॉन्क्रीट तोडणं म्हणजे पॉकलेन आणि ह्या गोष्टी किंवा ब्रेकर वगैरे ह्या मोठ्या प्रमाणात ज्या गोष्टी असतात त्याच या गोष्टी होऊ शकतो। आणि आज एक इथं या ठिकाणी एक मोठा खड्डा खोदलेला आहे। आपण तिकडे पाहिलं तर तिकडे मोठ्या प्रमाणात पाणी वाहतोय,
तर ते पाणी वाहतंय, ते पाणी वेस्टेज जाते. तर ते पाण्याचं जे लिकेज आहे ते काढण्यासंदर्भात आपले अधिकारी आणि त्यांनी कॅमेरे टाकलेले आहेत की खऱ्या अर्थाने लिकेज कुठे आहे. एक लिकेज होतं ते भेटलेलं आहे, आता दुसरं लिकेज दुसऱ्या ठिकाणी पण म्हणजे लाईन चालू केली की ते पाणी पूर्ण बाहेर निघून जातं. तर त्यासाठी ते दुसरं पाण्याचं लिकेज कुठे आहे ते शोधण्याचं काम चालू आहे आणि ते पाण्याचं लिकेज भेटल्यानंतर ते काम त्वरित करण्यात येईल. आणि खऱ्या अर्थाने जे आपल्याला जे 30-40% जे पाणी आपल्याला ठाणे शहराला, मुंब्र्याला, कळव्याला या भागात जे पाणी कमी येतं तर ते म्हणजे ते सुरळीत पाणी होईल आणि लोकांची जी पाण्याची जी बोंबाबोंब आहे, टंचाई आहे, ती खऱ्या अर्थाने बंद होईल. म्हणजे दादा, आज पाहिलं तर तुम्ही देखील आपल्या विभागामध्ये पाणी गेली, पाण्याच्या टंचाई निर्माण झाली होती आणि त्या ठिकाणी पाणी पोहोचवण्याचं काम देखील तुमच्याकडून चालू आहे. कशा प्रकारे चालू आहे? आपल्या महानगरपालिकेमध्ये माध्यमातून आपण एक नवीन योजना म्हणजे पाण्याच्या लाईन टाकण्यासंदर्भात एक शासनाचा निधी आलेला आहे आणि त्या शासनाच्या निधीच्या माध्यमातून आपल्या जे प्रभाग आहेत त्या प्रभागामध्ये ज्या म्हणजे व्यासाच्या जिथं आवश्यक ज्या व्यासाच्या म्हणजे कुठे 4 इंची असेल, कुठे 6 इंची असेल, कुठे 8 इंची असेल, कुठे 10 इंची असेल, अशा ज्या व्यासाच्या जलवाहिनी आहेत ते टाकण्याचं काम खऱ्या अर्थाने आपल्याला ज्या ठिकाणी यापूर्वी जो निधी मिळत नव्हता पाण्याच्या लाईनीसाठी किंवा पाण्याच्या लाईनी खऱ्या अर्थी आपल्याला जिथं पाणी पोहोचवायला पाहिजे तिथं आपण त्या लाईनी मिळत नव्हत्या, पण खऱ्या अर्थाने आता शासनाचा निधी आलेला आहे आणि त्या निधीच्या माध्यमातून ते टेंडरही मंजूर झालेलं आहे आणि ते काम लवकरात लवकर सुरू व्हावं यासाठी आणि नागरिकांना ज्या पाणी टंचाईला सामना करायला लागतो तर तो सामना म्हणजे त्यांना ती टंचाई दूर व्हावी त्यासाठी या लाईन टाकण्याचं काम आपण सुरू करणार आहोत. मुंब्र्यात पाहिलं तर बरेच ठिकाणी पाण्याचे पाईपलाईन टाकण्याचं काम चालू आहे आणि तुमच्या वार्डात देखील चालू होतं, पण अनेकांनी पाहिलं तर दुसऱ्या पक्षातील इतर लोकांनी येऊन पहिलं कामाचं श्रेय घेण्याचा प्रयत्न देखील त्या ठिकाणी केलेला. का माहितीये का, आता एवढे वर्ष आपण पाहिलं असेल की ज्या पद्धतीने मुंब्र्यामध्ये आज 15 वर्ष या विभागाचा कळवा मुंब्रा विभागाचा स्थानिक आमदार आहे, त्या आमदारांनी कोणत्याही प्रकारची कामं करण्याचा प्रयत्न केला नाही किंवा केली नाही, पण नगरसेवकांनी जी कामं केलेत त्या नगरसेवकांच्या कामावरचं क्रेडिट घेण्याचं कामच फक्त या आमदारांनी केलेलं, बाकी दुसरं काही केलेलं नाहीये. आपण खऱ्या अर्थाने आता आपण त्याला एक्सपोज करणार आहोत की जे आमदार निधीचं म्हणजे इतर निधी तर जाऊ द्या, पण आमदार निधीची सुद्धा कामं त्या आमदारांनी केलेली नाहीयेत. त्याला मी एक्सपोज करेन या आठवड्यात, पुढच्या आठवड्यात, की कुठल्या पद्धतीने त्यांनी म्हणजे बिलं काढण्याचं काम केलेलं आहे त्याच्या आमदाराच्या माध्यमातून. हे पूर्ण मी तुम्हाला एक्सपोज करणार आहे. धन्यवाद.